वनराज आंदेकर हत्या प्रकरणातील आरोपीच्या भावाची हत्या करण्यात आली। हत्या प्रकरणातील आरोपीच्या भावाची गोळ्या झाडून हत्या झाली। टोळी युद्धातून ही हत्या झाल्याची माहिती समोर येते। अधिक या सगळ्या संदर्भात जाणून घेऊया आपले प्रतिनिधी योगेश बोरसे यांच्याकडनं। योगेश, कधीची ही नेमकी हत्या प्रकरण समोर आलेलं आहे, काय अपडेट्स आहेत? निश्चितच आंदेकर आणि कोमकट टोळी युद्ध या ठिकाणी पेटताना आपल्याला पाहायला मिळते आणि आपण पाहू शकतो पुण्यातल्या बालाजीनगर परिसरामध्ये आज सकाळच्या सुमारास साधारणतः तासाभरापूर्वी ही हत्या झालेली आहे आणि आंदेकर प्रकरणातील जो आरोपी आहे त्या आरोपीच्या भावाची या ठिकाणी हत्या केल्याचं या ठिकाणी पाहायला मिळतं आणि आपण पाहू शकतो पोलीस आता घटनास्थळी पोहोचलेले आहेत। पुण्यातील बालाजीनगर परिसरातला हा भर वस्तीतला परिसर आहे, त्या ठिकाणी या आरोपी अर्थात आरोपीच्या भावाची बाळा उर्फ अक्षय मस्के असं मृताचं नाव आहे आणि गेल्या काही दिवसांपासून पुणे शहरात ज्या पद्धतीने टोळी युद्ध पेटल्याचं पाहायला मिळतं आणि याच टोळींवर कुठेतरी पुणे पोलिसांना नियंत्रण मिळवणं कठीण झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतं, कारण याच टोळी युद्धातून ही चौथी हत्या झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आणि त्यामुळे पुणे पोलीस ज्या पद्धतीने या टोळी युद्धांवरती कारवाई करणं अपेक्षित आहे तसं होताना दिसत नाहीये। कारण 2025 मध्ये वनराज आंदेकर याची गणेशपेठ पुण्यातल्या गणेशपेठ परिसरात हत्या करण्यात आली होती आणि त्यानंतर या हत्येचा सिलसिला सुरू झाल्याचं पाहायला मिळतंय। एकूण ज्या पद्धतीने या प्रकरणातील आरोपी आहेत त्यांच्या नातेवाईकांची हत्या या ठिकाणी नक्कीच योगेश, अपडेट्स घेत राहणार आहोतच। तुर्तास धन्यवाद।